नापास आणि पराभव होण्याची कारणं शोधण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, मुलगी असेल, ही निश्चितच एक श्रेष्ठ नातं आहे. आणि नारी से नारायणी तक हा मान्य विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदींचं एक स्वप्न आहे. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार सुधीर मुनगंटीवार. सर, राहुल गांधींनी महाराष्ट्रासोबतच बिहार निवडणुकीमध्येही घोळ होणार असल्याचा आरोप केला, याबद्दल काय सांगा? नापास आणि पराभव होण्याची कारणं शोधण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. असं आहे की त्यांचं कर्नाटकमध्ये सरकार आहे, त्यांचं हिमाचलमध्ये आहे, त्यांचं तेलंगणामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये काय उत्तम कामं केली त्यांनी? शेतकरी, शेतमजूर, दीन दुर्बल, शोषित, पीडित, अंध, अपंग, निराधार, असहाय्य, जो शेवटचा वंचित वर्ग आहे, काय केलं ते सांगण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने यश नाही प्राप्त होऊ शकत. सर, आगामी निवडणुकांच्या तोंडावर हे राजकारण करण्याचं डाव आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, असं मला वाटायचा काय प्रश्न आहे? देश समजतो. काल तुम्ही एक विधानसभेत मुद्दा उपस्थित केला की मजूर संस्थांसोबतच महिला बचत गटांनाही शासकीय कामं देण्याबाबत निर्णय व्हावा, याबद्दल काय सांगाल आणि यावर काय? नाही ताई, हे फार महत्वाचं आहे हो. आमच्या भगिनी आर्थिक दृष्टिकोनातून आम्ही अमृत महोत्सवी वर्ष स्वातंत्र्याचं साजरं केलं, संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं. आणि माझ्या दृष्टीने आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, मुलगी असेल, ही निश्चितच एक श्रेष्ठ नातं आहे. आणि नारी से नारायणी तक हा मान्य विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदींचं एक स्वप्न आहे. आर्थिक स्वातंत्र्य हे फक्त पुरुषांनाच कसं असेल? आणि म्हणून मी मागणी केली की मजूर सहकारी संस्थेला तुम्ही 33% म्हणजे 9,000 कोटीचं काम वर्षाला देता. याच्यामध्ये महिला जोडा. आणि मला जो अनुभव आहे की महिला सुद्धा अतिशय उत्तम काम करतात. अन्यथा मंत्रालयात फक्त नावासमोर आईचं नाव टाकून आमचा झाला का पराक्रम झाला का? त्या आमच्या आई बहिणींना स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर वेगाने जाता येत नाही. आणि मला विश्वास आहे, तुम्ही संधी द्या, ते संधीचं सोनं नव्हे प्लॅटिनम केल्याशिवाय राहणार नाही. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल असं मानलं. निश्चितपणे आज मी 100 आमदारांच्या सह्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. मी सह्या सर्व आमदारांच्या या विषयावर घेतो. आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होते, यावर काय? नाही, शेवटी मी व्हिडिओ आता बघितला, याची पुष्टी तो कोणी करणार नाही, कोणता चॅनल वगैरे पुष्टी करणार नाही, कारण कोणता रिपोर्ट नाही, काही नाही, काही नाही. पण जी माहिती मला दिली, अतिशय निकृष्ट अन्न दिलं आणि त्यातून हा प्रकार घडला असं एक सांगण्यात आलं. आता मी जेव्हा आमदार साहेबांना भेटेन तेव्हा विचार. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. हे होते आमदार सुधीर मुनगंटीवार. कॅमेरामॅन अलेक्स चाळकेसह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.